नरेंद्र मोदींच्या इटलीवरील प्रेमापायी इटलीत बंद केलेला विषाचा कारखाना आता भारतात सुरू होतोय आणि तोही आपल्या महाराष्ट्रात रत्नागिरीमध्ये तो कारखाना बनणार आहे। इटलीमध्ये व्हेनेझुएला नावाचे एका ठिकाणी तेथील मिंटनी नावाची केमिकल फॅक्टरी होती। या फॅक्टरीच्या आजूबाजूच्या लोकांना हळूहळू विचित्र आजार होऊ लागले। केस वाढल्यानंतर ब्लड टेस्ट करण्यात आल्या आणि त्यांच्या रक्तामध्ये PFAS नावाचं केमिकल सापडलं। हे केमिकल फॉरएव्हर केमिकल म्हणून ओळखलं जातं, पण का? कारण हे एकदा केमिकल तयार झालं की ते कधीच नष्ट होत नाही। हे शरीरात गेलं, पाण्यात राहिलं किंवा जमिनीत मिसळलं तरीही ते कायम तसंच टिकून राहतं। हे केमिकल लोकांच्या शरीरात गेलं कसं? जेव्हा फॅक्टरीमधून केमिकल डिस्चार्ज केलं गेलं तेव्हा ते थेट लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या जे काही संसाधनं असतात त्यांच्या मिसळलं गेलं आणि इटलीच्या हेल्थ इन्स्टिट्यूटनुसार मानवीय शरीरामध्ये PFASचं हे प्रमाण 8 नॅनोग्राम पर मिलीमीटर पेक्षा जास्त नसावं। आता अंदाज लावा, फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या एका वर्करच्या रक्तात किती केमिकल होतं? 80, 800, 8000 नाही, 51,000 पेक्षा जास्त मिलीग्रॅम हे केमिकल त्या व्यक्तीच्या शरीरात होतं। ज्या गोष्टींची मर्यादा 8 असावी ते जर 51,000 पार करत असेल तर हे केमिकल किती धोकादायक आहे याचा विचार करा। अशा प्रकारे जवळपास 3.5 लाख लोक केमिकलमुळे प्रभावित झाले। मग इटलीनं काय केलं? फॅक्टरी बंद केली। रिस्पॉन्सिबल पर्सन जे होते, लोक होते, त्यांना जेलमध्ये टाकलं आणि केस बंद केली। पण थांबा, इथून खरी धक्कादायक गोष्ट आता भारतामध्ये सुरू होत आहेत। फॅक्टरी बंद झाल्यानंतर या केमिकल फॅक्टरीमधल्या मशिनरी विकण्यात आल्या आणि आश्चर्य म्हणजे फक्त एकाच कंपनी तिथे विक्रीमध्ये बोली लावली। कंपनीचं नाव होतं विवा लाईफ सायन्स। सगळ्या मशीन्स पॅक केल्या, कंटेनर्समध्ये भरल्या आणि भारतात आणल्या गेल्या। आता गोष्ट अशी आहे की विवा लाईफ सायन्स ही लक्ष्मी ऑर्गॅनिक नावाच्या एक इंडियन कंपनीशी संबंधित आहे। या सगळ्या मशिनरीज महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे बसवल्या जात आहेत। कंपनी स्वतः सांगते की तीच इटलीतील घातक केमिकल भारतात तयार करणार आहे आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट पुढे आहेत। इंडियामध्ये PFAS रेग्युलेट करण्यासाठी कोणताच कायदा अस्तित्वात नाही। विष तर बनवलं जाणार आहे, पण त्याच्यावरती निगराणी करणारा कोणताही कायदा हा भारतात नाही। ज्या फॅक्टरीने एका युरोपियन कंट्रीमध्ये 3.5 लाख लोकांना आजारी पडलं ती तेथे बंद करण्यात आली, तीच फॅक्टरी शांतपणे भारतात येते, इथे केमिकल बनवते, कारण इथे त्यावर कोणताच कायदाच नाही। कारण आपल्याकडे जीवाला कोणतीच किंमत नाही। इतकी मोठी बातमी लोकांपर्यंत पोहोचतच नाही। आम्ही अशा गोष्टी तुम्हाला सांगत राहू। सपोर्ट करण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।